हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुमच्या पुढे घेऊन आलो एका नवीन मूवीचा रिव्ह्यू. मूवीचं नाव आहे मस्ती 4. मूवी रिलीज झालेला आहे 21 नोव्हेंबर 2025 रोजी. आणि मूवी रिव्ह्यू करायचा आहे ह्या एका कारणास्तव फक्त मी या मूवीला जाण्याची डेअरिंग केली. मूवी जसं सगळ्यांना माहिती ऑलरेडी इट्स अ पार्ट ऑफ बिग फ्रँचाइज. बिग का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी काही पार्ट्स सुरुवातीचे जे होते ते खूप जास्त गाजले. स्टार्टिंग विथ मस्ती मूवी. मस्ती मूवीची स्टोरी लाईन थोडीशी फनी कॅटेगरीमध्ये होती. स्टारकास्ट बऱ्यापैकी तीच त्यांनी पूर्ण सिरीजमध्ये कंटिन्यू केलेली आहे. पहिल्या मस्तीमधली गाणी खूप सारी गाजलेली आहेत, म्हणजे दिल दे दी आहे, अजूनही लोकांच्यात एक फेवरेट लिस्ट पैकी गाणं नेहमी असतं. त्याच्यानंतर मात्र पहिल्यांदा मस्ती झाला, त्याच्यानंतर ग्रँड मस्ती, त्याच्यानंतर ग्रेट ग्रँड मस्ती आणि आता मस्ती 4. तर हे सगळं करताना मेकर्सना कदाचित थोडंसं काय म्हणता येईल त्याला, की म्हणजे डोक्यातून हुकल्यासारखा प्रकार या लोकांचा होतोय. आणि रिव्ह्यू मला करायचा आहे हे फक्त ठरवून मी त्या मूवीला बघायला प्रायोरिटाईज केलं, ज्यावेळी अजून 120 बहादूर वगैरे अशा चांगल्या मूवीज पण थिएटरमध्ये आहेत. बट आय थॉट की चलो मला हेच करायचंय आणि हे लोकांपुढे आणायचंय की ह्या मूवीला का जाऊ नये. सो मेकर्सने भरपूर ट्राय केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाय वन गेट वन फ्री ऑफर्स बुक माय शोला दिल्या जात आहेत, ज्यावेळी मूवी एक आठवडा पण रिलीज होत नाहीये. ह्यातूनच आपल्याला कळतं की मूवीची लायकी काय असणार आहे. मूवीचे स्टोरी लाईन नेहमीप्रमाणे काही नाहीये बरं का. मूवीमध्ये तुम्ही गेला, जाणाऱ्या लोकांच्या 2 कॅटेगरीज असतात. ज्या लोकांना फुकटचा एसी खायचा ती लोक थिएटरमध्ये जातात, आणि ज्यांना अजूनही पाचकळ विनोदचे आपल्याला जे जोक्स 11-12 मध्ये असताना 10वीत जस्ट आपण नवीन नवीन गोष्टी काही काही शिकत असतो, त्यावेळी जे फालतू जोक्स ऐकायला आवडतात, क्रीपी वाटतात आणि त्यातून डबल मिनिंग ऐकले की छान वाटतं, तेच सगळे तुच्छ दर्जाचे जोक्स थिएटरमध्ये ऐकून ऐकून आपण फक्त पूर्णपणे बोर होतो. ज्या शोला मी गेलो त्या शोमध्ये लिटरली 10-20% पण ऑक्युपन्सी बिलकुल नव्हती. त्यामध्ये जो क्राऊड होता त्यात 10-20% त्याच्यापैकी बरेच जण कॉलेज बॉईज, कॉलेज गर्ल्स टाईप, आणि ते पण कुठला तरी असा विचित्र काहीतरी थर्ड क्लास लेवलचा जोक झाला की जोर जोरात हसायचे, आणि मला त्यांच्यावरती हसायला येत होतं की काय बावळट लोक आहेत, म्हणजे ग्रो अप नाव, काय कशा कुठल्या गोष्टींसाठी हसताय. स्टोरी लाईन मध्ये देअर आर 3 हजबंड्स ज्यांची ऑफकोर्स लग्न झालेली आहेत, आणि लग्नामध्ये त्यांनी प्रमोट असं केले की त्याच्यामध्ये लव्ह विजा. सो ज्यावेळी आपण अशा भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत ज्याच्यामध्ये लग्न परंपरेला इतकं मानाचं स्थान आहे, तर पूर्ण पिढ्या बर्बाद करण्याचं काम बहुतेक हा डिरेक्टर मनापासून करतोय. तर डिरेक्टरचं नाव आहे मिलाप मिलन झवेरी. तर मला असं वाटतं या माणसाने स्वतःचं नाव पहिल्यांदा सिरियसली घेणं सोडलं पाहिजे. मिलाप आणि मिलन या गोष्टीवरतीच तो माणूस फार जास्त फोकस करतो त्याच्या प्रत्येक मूवीमध्ये, आणि दाखवताना किती वल्गर गोष्टी, आणि वल्गर दाखवताना ऑल्सो देअर शुड बी सम क्लास. ज्यावेळी तुम्ही प्रमोट करताय, काही मॉडेल्स मुद्दाम दाखवताय, तुम्ही फक्त सेक्शुअली अट्रॅक्ट लोकांना करण्यासाठी, त्यांना स्क्रीनवरती काहीतरी गोष्टी दाखवण्यासाठी तुम्ही मूवी बनवायची आवश्यकता नाहीये, राईट. म्हणजे आणि बनवताय तर ऍटलिस्ट त्याला काहीतरी थोडासा बेस तरी द्या. ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असा आहे की एकही त्याच्यामध्ये कास्ट केलेली मॉडेल ना कुठली ऍक्ट्रेस सुंदर आहे, आणि जे सुंदर असतात आणि टॅलेंटेड असतात ते असल्या थर्ड क्लास बी ग्रेड सी ग्रेड मूवीच्या लायकीची कामं करत नाहीत. स्टारकास्टमध्ये तुम्हाला वेल नोन नाव आहेत ना, रितेश देशमुख आहे, आफताब शिवदासानी आहे, विवेक ओबेरॉय आहे. तर आपल्याला ह्याच्यापैकी ह्यांचे परफॉर्मन्सेस खूप त्यांनी सुंदर सुंदर मागे दिलेले माहिती. फॉर एक्झाम्पल विवेक ओबेरॉय, लेट्स से शूट आउट ॲट लोखंडवाला, त्यामध्ये त्याने काय काम केलेलं आहे. रितेश देशमुख इज अ वेल नोन नेम. कॉमेडीमध्ये त्याने भरपूर चांगले चांगले रोल्स हिंदीमध्ये आणि मराठी चित्रपटात पण केलेले आहेत. आफताब इज ऑल्सो, आफताब त्या इंडस्ट्रीमध्ये खूप लहानपणापासून म्हणजे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्याने सुरुवात केलेली आहे. बट मग आता असं वाटतं की ह्या लोकांना रोजगार योजना म्हणून हे प्रोजेक्ट काढले जात आहेत का? ज्यावेळी हे लोकांकडे अशा गोष्टी घेऊन येतात, तर इजंट इट देअर रिस्पॉन्सिबिलिटी समवेअर की आपण काहीतरी कॉन्टेंट पण डिलिव्हर करायला हवं. ज्यावेळी आपण कमीत कमी 150 रुपये आजकाल मूवीचं तिकीट असतं. तुम्ही सिंगल स्क्रीनला गेलात किंवा मल्टिप्लेक्स जो चालत नाही मूवी त्याला पण 150-200च्या घरात तिकीट असतं. लोक का म्हणून जात आहेत? ट्रेलरमध्ये काही काही पुन्हा एकदा तेच वल्गर जोक, सी ग्रेड दर्जाचे जोक्स काय ते मारले जातील, सगळे डबल मिनिंग दाखवायचा प्रयत्न करतील. आणि ठीक आहे, ज्यावेळी ऑलरेडी ट्रेलरमध्ये दिसतं, जी लोक ते बघायला जातात ते वॉन्ट टू गेट दॅट डबल मिनिंग थिंग देअर, हे पण आहे. पण मग ते त्या दर्जाचं तुम्ही द्यायलाही हवं, हे कुठेही दिलं जात नाही. मूवीमध्ये एक सॉन्ग आहे ज्याच्यामध्ये मूवी मेकर्स आर्टिस्ट कडनं स्वतःहून बोलवून घेत आहेत की आपण किती मोठी चूक केली. त्या सॉन्गचं नाव आहे अपने किए पे पछता रहे हैं. तर त्यांना ऍक्च्युली स्वतः जे काय केलं त्याची शरम ऑलरेडी वाटते. बॉक्स ऑफिसवरती मूवी दणकून आदळतोय आणि दे डिझर्व दॅट. फक्त मला असं वाटतं की लोकांनी पण थोडंसं आता
जसं मी म्हटलं, या गोष्टीच्या पुढे यायला पाहिजे. जर तुम्हाला सेक्शुअल कॉन्टेंट जो तुम्हाला जास्त ट्रिगर करतो किंवा फॅन्सी गोष्टी जर बघायच्या आहेत, तर नाव यू हॅव सोशल मीडिया अवेलेबल. तुम्ही इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती वी हॅव ऍक्सेस टू मल्टिपल थिंग्स, आणि त्यात पण तुम्ही गोष्टी बघताच की ज्याच्यामध्ये थिएटरमध्ये तुम्हाला पैसे पे करून, जिथे काही स्टोरी नाहीये, जसं मी मगाशी उल्लेख केला की पूर्ण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींच्या मानसिकतेवरती डिरेक्टली अटॅक केला जातोय, आपल्या पूर्ण संस्कृतीची छेडछाड केली जाते. मग तुम्ही त्या मूवीजना जाऊन त्यांना समजा हाईप क्रिएट करताय किंवा त्यांना जर पैसे देता, तर ते पैसे दिल्यानंतर ही लोक पुन्हा चौथा पार्ट, पाचवा पार्ट, 10वा पार्ट पर्यंत ते जातच राहणार आहेत. ऑलरेडी या मूवीच्या शेवटी पण त्या मिलाप झवेरीनं कशी काय डेअरिंग दाखवली काय माहिती, दे आर अनाउन्सिंग पार्ट 5 नाव. ऍट व्हॉट बेस वी डोंट अंडरस्टँड. म्हणजे अशा मूवी पायरेटेड व्हर्जन असू देत, फ्री ऑफ कॉस्ट जरी तुम्हाला मिळाला किंवा फ्री सोडून द्या, तुम्ही हा मूवी बघ आणि मी तुला 100 रुपये देतो, असं जरी कुणी म्हटलं तरी सुद्धा या मूवीच्या नादाला तुम्ही लागलं नाही पाहिजे. इतक्या थर्ड क्लास लेवलची मूवी आहे. म्हणजे किती कोसावं तितकं कमी आहे. नो ऍक्टिंग ऍट ऑल, एकही परफॉर्मन्स असा नाही. सगळ्या गोष्टी काहीतरी लाऊड, जे थिएटरमध्ये नॉर्मली केलं जातं, जिथे 400-500 लोकांचा क्राऊड जो शेवटपर्यंत बसलेला असतो, त्या माणसापर्यंत एक्सप्रेशन पोहोचले पाहिजेत, अशा लेवलची ऍक्टिंग हे कॅमेऱ्यापुढे लोक करतायत. आणि हाऊ डू यू कॉल देम एक्सपिरियन्स पीपल? आय डोंट अंडरस्टँड. 15 ते 20 वर्ष जरी इंडस्ट्रीमध्ये, त्यांना या बेसिक गोष्टी कळत नाहीत. आणि ऍक्टिंग इट आउट लाऊड इज डिफरंट, पण पहिल्यांदा लेट्स ऍक्ट इट आउट. तर तिथून तरी सुरुवात करा. नथिंग इन द मूवी, नथिंग लिटरली. सो डोंट वेस्ट युअर टाइम. तुम्ही घरात थांबा, मस्तपैकी झोपा काढा. काही नसेल तुम्हाला, कुठल्या तरी घराच्या बाहेर कुठलं झाड असेल, त्या झाडाकडे बघत बसा. त्या झाडाची पण हालचाल तुम्हाला थोडीफार आवडेल. त्याची पानं पण कधीतरी सळसळतात, त्या आवाजाची पण मजा येते. थंड वारा चेहऱ्यावरती आला की त्यात पण फील छान येतो. मूवीमध्ये देअर इज नथिंग. डोंट वेस्ट युअर टाइम. सो बाकी दिस वॉज माय पार्ट. मला हे सांगणं गरजेचं होतं, आणि आय होप की ह्याच्यानंतर असले मूवीज आपण चूज करणं थोडंसं कमी करू, सो दॅट मेकर्सला पण एक चांगली थोबाडीत बसेल की असले घाणेरडेपणा आमच्या पुढे घेऊन येऊ नका. आम्ही आमच्या पैशाची कदर करतो, आम्ही आमच्या वेळेची कदर करतो, आणि वी हॅव मच मोर बेटर स्टफ टू गो फॉर अँड वॉच फॉर. ओके, सो ऑन दॅट नोट विल एंड टुडेज रिव्ह्यू. बाकी तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. भेटूयात पुढच्या रिव्ह्यू मध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.